विकास आणि उगेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये येईल. स्ट्रायकर इनवर विकास, नॉन स्ट्रायकर इनवर योगेश, तर गोलंदाजी मार्कवर मंदार पानसरे. प्रभावित केलं या संपूर्ण लीग मध्ये या खेळाडूने. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला जे मात्र पाहायला मिळाली. मंदार पानसरे गोलंदाजी मार्कवर जो मात्र तयार होईल. स्ट्रायकर इनवर बॅट्समन विकास. गावदेवी 11 कांबा आणि त्यांच्यावर चलू शिर्डी 11 कांबा. चलू शिर्डी 11 संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय कितपर्यंत सक्सेस होईल ते देखील पाहायचं. जी जिंकणारी टीम क्वालिफाय होईल, पराभूत टीम स्पर्धेच्या बाहेर जाईल. गोलंदाज तयार. इथे बॉल अतिशय चांगला तो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येईल, चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार. एक प्रकारचा चेंडू आणि फलंदाज पाच. विकेट. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर मंदार. मंदारचा हा बॉल अक्रॉस द बॅट खेळलाय. मनीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या मात्र येताना पाहायला मिळत आहेत. दोन धावा आल्या. 2 धावांच्या मदतीनं संघाचे धावसंख्या अकाउंट इथे ओपन होत असताना मनीष ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. सूर्यप्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर. बेहतरीन स्ट्रोक. 4 रन चौका. अतिशय चांगला फटका तो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. मंदार. स्ट्रायकर इनवर बॅट्समन मनीष. सूर्यप्रकाशचा चेंडू तितका चांगला स्ट्रोक. मनीषच्या पॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौका. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 10 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत. अतिशय चांगली सुरुवात मंदारने केली, परंतु तदनंतरच्या 3 बॉलवर मनीषच्या पॅटमधून 10 धावा आल्यात. दोन्ही संघांसाठी डुवर डाय सामना. जो टीम जिंकेल ती बी ग्रुप मधून सेकंड टॉपर असेल. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होतील. सचिन.
सचिनचा पहिला बॉल अतिशय चांगला तो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू चांगलाचा स्ट्रोक, वन बाउन्स और ये 4 रन. चौकार. सूर्यप्रकाशचा चेंडू तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरील एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघात धावसंख्या वाढेल. 15 धावा धावपल्लिकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावपल्लिकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होतोय. इथे टाकला गेलेला चेंडू. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा तो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू तितका चांगला फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड षटकार. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. सॉरी 22 धावा आहेत. 22 धावा. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे सूर्यप्रकाशचा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. सागर भोईर यांच्याकडून पारितोषिक येत आहे जे बॅटिंग करतायत बॅट्समन. 3 चौकार 3 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हे 2 खेळाडू आहेत योगेश आणि मनीष यांच्यासाठी पारितोषिक. सूर्यप्रकाशचा चेंडू स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. काय परवडली 100 आणि 125 125 रुपये लावडे अजून 25 टाकले एलपी आली असते का आपल्यात. सागर ऑन स्ट्राइक. सूर्य एक प्रकारचा चेंडू, सॉरी योगेश स्ट्रायकर एंडवर जे मात्र पाहायला मिळत आहेत. सूर्य प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धावपलकावर धावसंख्या 22 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार.
सुरेख प्रकारचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, टॉप पेज आणि अजून एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. मोठी पुढे आणायची ना रे. एवढी शीट भेटते ती मोठी कुठून आणू नाही. तुमची 25 वाली विमल तेव्हा एक पुडी हे ना गुगल पे पैशाचा विषय नसतो. विषय आता इथं कुठं जाऊ आणा या पैसे काय पैसे इथं कॉम नाही का तेच तर बात आहे. इथं लगेच बघून इथं नंबर लावलेला आहे. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धाव जी मात्र पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 23. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. मंदारचा हा बॉल इथे मात्र अतिशय चांगला मात्र पाहायला मिळतो. डॉट बॉल येईल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 धावा धावफलकावर आहेत तिसऱ्या षटकामध्ये जी मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू डॉट. सुरेख प्रकारचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजचे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदार पानसरे या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी केली. एकच धाव या षटकामध्ये येताना पाहायला मिळते. एक फलंदाज देखील बाद केलेत. अंबेश येत आहेत आता गोलंदाजी मार्कवर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. अंबेश सुरेख प्रकारचा चेंडू डॉट बॉल. वारंवार डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अंबेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर इनवर बॅट्समन योगेश सागर ऑन स्ट्राईक जे मात्र पाहायला मिळत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू सागरच्या बॅट मधून फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार. चौकार. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर. डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 27 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
फलंदाजी मात्र बाद होत आहेत. विकेटचं पतन. धावफलकावर धावसंख्या 27 फार मोठ्या अडचणीत टीम. अतिशय चांगली गोलंदाजी केली, प्रभावित केलंय या गोलंदाजांनी. चलो शिर्डी 11 कांबा टीम नाणेफेक जिंकले आणि तदनंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चांगला ठरवत असताना गावदेवी 11 कांबा टीम संघर्ष करताना ते पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर आहेत. 4 फलंदाज मात्र बाद झालेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सूर्यप्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. दोन धावा येतील. संघात धावसंख्या 29. दोन्ही काय करायचं असं करायचं. दोन्ही लावले. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सूर्यप्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावाच्या मात्र कंप्लीट होत आहेत. संघ धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. एकतीस धावा आहेत. 4 षटकं कंप्लीट झाली. 31. 31 धावा धावफलकावर. ऋतिक न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतील. बघूया कशा प्रकारची कामगिरी इथे मात्र केली जाते. गोलंदाजी मार्कवर तयार. रोहित दास. रोहित दास तयार होत आहेत. रोहितचा पहिलाच बॉल शॉर्ट पुल झेल इथे सुटलाय आणि या बॉलवर मात्र 2 धावा येतील. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर. 33 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. सूर्य एक प्रकारचा चेंडू. तिथे चेंडू डॉट. चेंडू निर्धाव तो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. रोहित दास गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. सूर्यप्रकारचा चेंडू तितका चांगलासा स्ट्रोक जो मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 36 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. सूर्यप्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. 1 शॉट म्हणजे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये या बॉलवर. 1 शॉट धाव. दुसऱ्या धावेला धावबाद झाला. कोणत्याही प्रकारची धाव या बॉलवर नाहीये. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंग मधील. सातत्यानं गावदेवी 11 कांबा संघ संघर्ष करताना पाहायला मिळाला या मॅच मध्ये.
कारण डोवर डाव सामना आहे. जी टीम जिंकेल ती जाऊन पोहोचेल टॉप 2 मध्ये, अर्थातच ग्रुप मधून. तर दुसऱ्या बाजूला विचार केला गोलंदाज तयार. पुढे एक प्रकारचा चेंडू तो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव. इथं आलं तर बँक चुकतीये. बाईकच्या रूपाने एक सिंगल तो मात्र सर या बॉलवर बाईकच्या रूपाने एक धाव. ओके, गोलंदाज तयार होतील. सुरेख प्रकारचा चेंडू, धावाची संधी असेल आणि इथे फलंदाज बाद. विकेट. पहिली इनिंग संपली. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 39 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 2 धावांची पॅनल्टी. 41 चा पाठलाग करावा लागेल. अभ्या 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात आमचे सहयोगी समालोचक रोशन संते सर यांच्याकडे. धन्यवाद. गाडी काका कुठे अजय काका अजय काका कुठे तू कोणावर आलाय 39 धावांचं लक्ष्य असेल. चलो शिर्डी 11 कांबा या टीम समोर 30 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष्य आहे. गावदेवी 11 कांबा विपक्ष चलो शिर्डी 11 कांबा हा सामना सुरू आहे आणि चलो शिर्डी 11 कांबा टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मस्कल गावचे भावी सरपंच निकेश भोईर यांच्याकडून. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि आयोजकांना देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील केलं गेलेलं आहे. प्रेम सुरोशी असतील ओळख क्रिकेटने दिलेली आणि जेवी स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा MVKPL 2020 39 धावांचं लक्ष्य आहे. प्रेम सुरोशी आणि आदित्य पार्टे हे प्रमुख आयोजक आहेत. 2 धावा ऍड केलेल्या आहेत मुन्ना सर.
36 धावा बनवल्या होत्या आणि 2 धावा आम्ही ऍड केल्या, एकूण 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय. चलो शिर्डी 11 कांबा या संघासमोर साईबाबांचा आशीर्वाद घेऊन उतरलेला हा संघ आपण पाहतोय. चलो शिर्डी 11 कांबा 39 धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश आणि नौचेकला फलंदाज मंदार पानसरे अर्थातच मॅडी. तर मॅडीसाठी पारितोषिक आलेला आहे अनिल म्हात्रे आणि उमेश पालवे यांकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज पारितोषिकांचा वर्षाव केलाय. या दुपारच्या सत्रामध्ये अतिशय महत्वाचा सामना आहे, कारण की मी आधीच म्हटलं होतं की हा सामना जो जिंकेल तो संघ थेट क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी. अस्तित्वाची लढाई आहे आणि गोलंदाजी मार्गोदी सज्ज होतोय मनीष धुमाल. पहिला चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट बॅकवर्ड पॉइंटला एकच धाव मिळते आणि श्री गणेश होतोय तो म्हणजेच चलो शिर्डी 11 कांबा टीमचा. फलंदाज निलेशच्या बॅटमधून 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 1 आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज मंदार पानसरे, ज्या मंदारने खूप चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये केली आहे तोच मंदार सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. ओव्हर द विकेट मनीष. यावी चांगला फटका आहे, व्यवस्थित बॅट वरती येत नाही, मिस टायमिंग आहे. 2 क्षेत्ररक्षक आले होते झेल पकडण्यासाठी, झेल सोडला जातोय. मंदार सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय, 0 वरती जीवनदान मिळतंय. तो म्हणजेच मंदारला धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. टेन क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. मनीष पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट अप ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी होतीये आणि वाईटचा इशारा येतोय. अवंतर 10 मिनिटे या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. मनीष पुणे सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश आहे. 39 धावांचं लक्ष आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो, सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडू फेकला जातोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. P1चं हे षटक सुरू आहे या मैदानावरती. जो संघ जिंकेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. ऑलरेडी 3 संघ दाखल झाले सेमीफायनल मध्ये. सफल झाले फलंदाज, गॅप मध्ये खेळले, 1 धाव तर कंप्लीट केली आहे. आउटफील्ड फास्ट आहे, 2 धाव पूर्ण होत आहेत आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. यावेळी चांगला फटका आपण पाहतो, गॅप मध्ये मॅन्स लाईन झोन मध्ये 1 धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती 39 धावांचं लक्ष आहे. उर्वरित 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज चलो शिर्डी 11 कांबा या टीमला.
24 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. योगेश आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू खूप चांगला फेकलाय, अचूक टप्प्यावरती पिचिंग केली होती आणि चेंडू आतमध्ये आणलाय इनस्विंगच्या माध्यमातून. चांगला चेंडू आपण पाहतोय, बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू टावरती शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. एक धाव मिळते धावसंख्या एकने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक आलाय गोलंदाजी मार्क वरती. तेरा खूप चांगली धावसंख्या, खूप चांगली पार्टनरशिप बनवली. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे चलो शिर्डी 11 कांबा टीमला, कारण की ऑलरेडी 3 संघ दाखल झालेत सेमीफायनल साठी. चौथा संघ कोणता असेल त्यासाठी हा सामना सुरू आहे. चांगला फटका आपण पाहतोय, ऑनड्राईव्हचा फटका आहे, फंबल होतोय लॉंग ऑनला. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. चलो शिर्डी 11 कांबा टीमचे संघमालक आहेत संतोष सुरोशी. त्यांचाच वाढदिवस देखील आहे, त्याने देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. फॉर द विकेट. फुलटॉस चेंडू व्यवस्थित बॅट वरती नाही. एक धाव तर कंप्लीट केली आहे. मनीष धुमाल येत आहेत आणि पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळते, ती म्हणजेच चलो शिर्डी 11 कांबा टीमला धावसंख्या 1 पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज मंदार पानसरे उर्फ मॅडी. फुलटॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. चेंडू ट्रॅव्हल शॉट मिड विकेटला. एकापेक्षा जास्त नसेल, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज निलेश आहे. 17 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मैदानावरती मंदार आणि निलेशने. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. कार्पेट पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. कसं ते आता कळलं मला आता कळलं. संबंधच नाही ना काही. तर ए ग्रुप मधून जो टॉप वरती संघ आहे पहिल्या क्रमांकावरती तो म्हणजेच रोहितभाई प्रतिष्ठान वरप संघ, कारण की नेट रन रेट हा खूप चांगला आहे वरप टीमचा. 2.23 प्लस मध्ये आहे तो म्हणजेच रोहितभाई प्रतिष्ठान वरप टीमचा. त्यामुळे तो संघ टॉप वरती क्वालिफाय होतोय. आणि दुसऱ्या क्रमांकावरती असेल ए ग्रुप मधील संघ हर्षल 11 वरप संघ, ज्याचा नेट रन रेट आहे प्लस 0.67. आणि बी मधून आपण जर पाहिलं गेलं तर गावदेव महाराज संघ टॉप वरती आहे. चांगला चेंडू आपण पाहतो, वाईट यॉर्करचा वापर करतोय मनीष धुमाल हा गोलंदाज. पहिला चेंडू यावीस डॉट बॉल फेकला. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. मनीष ओव्हर द विकेट. यावीस क्लीन बोल्ड. यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय चलो शिर्डी 11 कांबा या टीमला. निलेशची खेळी संपुष्टात.
नवीन फलंदाज येतोय सचिन ठाकरे येतोय इनेट नंबर 3. खूप चांगली गोलंदाजी आपल्या टीम साठी करतोय. इथून मात्र गावदेवी कांबा टीमला खूप चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर विकेटचं सातत्य देखील ठेवावं लागेल. डॉट बॉल देखील फेकावी लागतील. जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर गावदेवी कांबा टीमला यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगनायक मास्टर ब्रेन योगेश शेठ बनकरी जे संघमालक आहेत संघनायक आहेत या टीमचे. सचिन ठाकरे येतोय नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावांची पार्टनरशिप बनवली होती आणि त्या पार्टनरशिपला ब्रेक लावलाय मनीष धुमालने. मनीष राईट अप मोर द विकेट समोरच्या कक्ष एंड कडून यावेळी ऑन साइडला फक्त फ्लिक करतोय. एकदा जर कंप्लीट केली चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी मनीष धुमाल आपल्या टीम साठी करतोय कारण की त्याला देखील माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. जर आता आपण चांगलं केलं नाही तर नक्कीच या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागेल. त्यामुळे 100% कमिटमेंट देतोय मनीष धुमाल. चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते चेंडूवरती. हीच ओळख आहे मनीष धुमालची. व्हेरिएशन भरपूर आहे मनीष धुमालकडे. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय गोलंदाज मनीष धुमाल. कंजूस गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिकल षटक फेकतोय आणि खऱ्या अर्थाने मनीष धुमालने या सामन्यामध्ये गावदेवी कांबा टीमला कमबॅक करून दिलंय. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. यावी चांगला फटका स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. 16 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅडीच्या बॅट मधून उपयुक्त चौकार आलाय. चांगला चेंडू लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा तर कंप्लीट केली फंबल होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. चलो शिर्डी 11 कांबा या टीमला. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि पहिली सेमीफायनल असेल ती म्हणजेच रोहित भाई प्रतिष्ठान वरप विरुद्ध जो संघ या सामन्यातून जिंकेल तो संघ आणि रोहित भाई प्रतिष्ठान वरप या 2 टीम मध्ये पहिली सेमीफायनलचा सामना असेल. आणि दुसरी सेमीफायनल आहे हर्षल 11 वरप विपक्ष गावदेवी महारळ या 2 टीम मध्ये. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिला चेंडू स्वीच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय.
यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी चांगला चेंडू अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप करतो. एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पंच कोणता इशारा करत नाहीयेत आणि दुसरी धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 27 धावा धाव कवरती. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. खूप मोठा सामना आपण पाहतो. यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच. बिग फाईट सामना, काटेकी टक्कर. या दोन टीम मध्ये अस्तित्वाची लढाई. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. राईट अप ओव्हर द विकेट ऋतिक. फुलटॉस चेंडू. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आणि चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये. तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 29 धावा धाव फलकावरती. थोडेसे नाराज आहेत योगेश शेठ बनकरी, कारण की क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी खूप चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत गावदेवी कांबा टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन. यावी चांगला फटका. लास्टेड हिट सचिन ठाकरेच्या बॅट मध्ये येतोय. ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणं षटकार आलाय सचिन ठाकरेच्या बॅट मधून. आणि आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल चलो शिर्डी 11 कांबा संघ. साईबाबांचा आशीर्वाद घेऊन उतरलेला हा संघ आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती. आणि आपल्या स्टाईलने, MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. सचिनने संघ दाखवतोय थेट सेमीफायनल मध्ये. चलो शिर्डी 11 कांबा संघाचं हार्दिक हार्दिक